प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियांनो की देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे. प्रियांनो, जगामध्ये सर्वात उत्तम वेळ, सर्वात उत्तम समय कोणता असेल तर तो प्रभूच्या चरणी बसणे हा आहे. या समयासारखा उत्तम समय या जगामध्ये कोणताही नाही. कारण ज्या वेळेस आपण प्रभूच्या चरणी येतो तेव्हा मनुष्य आपलं मन फ्रेश करतो. तो सगळ्या जगातल्या ज्या गोष्टी असतात तो बाजूला ठेवतो आणि जो सेवक अशा अनुषंगाने सेवेमध्ये असतो तो सेवक पण विश्वासणाऱ्यांना कधी कधी सांगतो आत्म्याच्या प्रेरणेने की तुम्ही पण सगळे विचार बाजूला ठेवा आणि प्रभू समोर नम्र व्हा आणि प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी स्वतःला तयार करा. म्हणून प्रियांनो, भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. आणि आज सुरुवातीची प्रार्थना मोनाताई करते, शेवटची प्रार्थना अंजलीताई करते. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 हे आमचे आकाश आणि सृष्टी निर्माण करते आमचे महान प्रभू परमेश्वरा, दयाखाना प्रथमतः तुला आम्ही उंचवितो, गौरवितो, मान महिमा आदर देते माझे बाप्पा. प्रभू, प्रार्थना करते आज दिवसभर समोरून या सायंकाळच्या समय तू तुझ्या गौरवासाठी आम्हा सर्वांना एकत्रित केलं. प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रभू, प्रार्थना करते या सायंकाळच्या समय दयाखाना जर सेवक परमेश्वरा इथे वचन पेरण्यासाठी आले असताना परमेश्वरा त्यांना तू विशेष प्रकारे प्रभू आशीर्वादित कर. परमेश्वरा, जो काही संदेश घेणारे माझे देव बाप्पा त्यांना तुझं पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन असू दे माझे देव बाप्पा. परमेश्वरा, त्यांना तू योग्य ते मार्गदर्शन कर माझे देव बाप्पा. आणि परमेश्वरा, ते जे काही वचन पेरणारे माझे देव बाप्पा ते वचन आम्ही चांगलं ऐकून ग्रहण करून परमेश्वरा त्या वचनाप्रमाणे चालावं, बोलावं आणि शिकवं माझे देव बाप्पा. परमेश्वरा, आम्हाला त्यासाठी सहाय्य आणि प्रभू मार्गदर्शन करता आहे का ना. एवढी लहानशी नम्र विनंती धन्यता नाम प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पितर केली. आमेन. प्रियांनो, अंतिम समयामध्ये किती संदेश देवाचा आत्मा सेवकांच्या मुखातून विश्वासणाऱ्यांना देणार आहे ते कोणाला माहिती. परंतु या अंतिम समयाचा शेवट एकाएकी होणार आहे. निरनिराळ्या भविष्यवाण्या झाल्या, निरनिराळ्या टिप्पणी आपण ऐकल्या येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयीच्या. पण बायबलमध्ये जे सांगितलंय त्या येण्यापेक्षा दुसरी भविष्यवाणी येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी नाही. आणि आता बघा, जगामध्ये जवळजवळ म्हणण्याऐवजी सगळे घटना होऊन गेल्यात. असं कोणतीच घटना बायबलच्या वचनाप्रमाणे राहिलेली नसेल की ती होणं बाकी आहे. हा प्रभू आल्यानंतर मग ज्या घटना होणार आहेत त्या घटना आम्ही पाहण्यासाठी या ठिकाणी राहणार नाही. आम्ही उचलले गेल्यानंतर या पृथ्वीवर फार भयानक घटना होणार आहेत. त्या घटनेपर्यंत आम्हाला देव इथं थांबवणार नाही असं बायबलमध्ये 2 ठिकाणी सांगण्यात आलेले. आणि प्रियांनो, जे त्याच्या बरोबर जाणार आहेत ते प्रियजन पूर्णपणे रेडी व्हावे यासाठी देवाचे सेवक, देवाच्या सेविका आणि ब्रदर वर्ग आज निरनिराळ्या ठिकाणी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये देवाची वचन सेवा करायला जात आहेत. ज्यांना ओझ दिलंय ना देव बाप्पाने ते तर गेल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना ओझ नाही ना ते काय करतील मला सांगता येणार नाही. प्रियांनो, बायबल आम्हाला शिकवतं की आम्ही वचनामध्ये स्थिर उभं राहिलं पाहिजे. आणि वचनामध्ये स्थिर उभं राहण्याची प्रक्रिया आज बऱ्याच ठिकाणी
व्यवस्थितरित्या प्रभूला दिसत नाही, म्हणून सेवकांना अंतिम समयामध्ये पण देवाचा आत्मा आत्म्याच्या प्रेरणेने पाठवतो. प्रियांनो, ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे त्याच ठिकाणी देवबाप आपल्या वचनाची उपस्थिती येणाऱ्या प्रत्येक देवाची सेवा करणारे जे आहेत त्यांच्याद्वारे करून घेतो. म्हणून प्रियांनो, आपण वाचनाला सुरुवात करूया आणि काढूया नीतिसूत्रे 8वा अध्याय. नीतिसूत्रे 8वा अध्याय 10वे वचन. रुपये घेऊ नका, तर माझे शिक्षण घ्या. उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या. रुपये घ्या, शिक्षण घ्या. सॉरी, रुपये घेऊ नका. रुपये घेऊ नका, सॉरी बर का. रुपये घेऊ नका, तर माझे शिक्षण घ्या. रुपये म्हणल्यावर आता रुपयाला आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय काय गणायचं? चांदीपासून मोत्यापर्यंतचे जे अलंकार आहेत याला सांकेतिक भाषेमध्ये, शॉर्ट अँड स्क्रिप्ट भाषेमध्ये रुपये हा शब्द वापरला. आज बघा, ज्याला त्याला सोनं नाणं याची आवड आहे. काही जण या सोनं नाणं प्राप्त करण्यासाठी, हे आपल्या जवळ येण्यासाठी देवाच्या वचनाकडे काही जण दुर्लक्ष करतात. देवाच्या सानिध्यात बसण्यापेक्षा त्यांना या गोष्टीचं मिळवण्याकरता ते प्रयत्नशील राहतात. प्रियांनो, शलोमोन राजाला आपल्या समयामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसल्या, आज नीतिसूत्राचे 31 अध्याय लिहिणं हे सोपं नाहीये. मनुष्याला एक पान लिहायचं म्हणलं ना तर ते त्याला गांगरून दाखवतो की एक पानामध्ये मी काय लिहू, कोणत्या घटना लिहू. शलोमोन राजाने तर नीतिसूत्रे, उपदेशक हे 2 पुस्तकं लिहिलेत प्रियांनो. आणि दोन्ही पुस्तकं इतके बोधपर पुस्तक आहेत. ज्ञानाचा साठा म्हणलं तर काही वावगं होणार नाही. एवढं अफाट ज्ञान, इतकं शहाणपण शलोमोन राजाला देवबापाने प्रदान केलं. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही जर ख्रिस्ताकडून काही प्राप्त केलं नाही ना, त्या विश्वासवाल्याचं ख्रिस्ती जीवन इतकं यशस्वी होणार नाही जितकं यशस्वी तो स्वतःला समजतो. आणि देवबाप्पाच्या आत्म्याने पण जो त्याच्याकडे आलेला आहे त्याला रिकामं ठेवलेलं नाही. काही ना काही दिलेलं आहे विश्वासणाऱ्यांना. काही ना काही ओळख 9 कृपादानामधून एखाद्या कृपादानाची ओळख विश्वासणाऱ्यांमध्ये आम्हाला दिसून येते. हा ते कृपादान देवबाप आपल्या मर्जीने देतो. त्याला आवडेल तसं तो प्रत्येकाला देतो, ही त्याची इच्छा आहे. पण बिना कृपादानाचं तो कोणाला ठेवीत नाही. बिना कृपादानाचं कोण असू शकतं माहितीये? देवाचा आत्मा जर मला ही पण बात बोलण्याची प्रेरणा देतोय तर जे देवाच्या अनुशासनामध्ये राहायला इच्छुक नसतील त्यांना बिना कृपादानाचं देवबाप ठेवतो. पण मला नाही वाटत बिना कृपादानाचे असे बहुत असतील. बिना कृपादानाचे बोटावर मोजण्यासारखे प्रियजन असू शकतात. बाकी कृपादान पावलेल्यांमध्ये सर्वांची उपस्थिती देवबाप्पाने ठेवलेली आहे. प्रियांनो, देवाकडे येतो ना त्याला देवाची ओढ, देवाचा आत्मा लावतो. तो बिना ओढीशिवाय प्रभूकडे येऊ शकत नाही. आणि एकदा त्याला प्रभूची ओढ लागली ना
तो प्रभूच्या सानिध्यामध्ये बसल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये राहत नाही. वचन वाचणे ही सर्वात मोठी कृपा देव बाप्पाने विश्वासणाऱ्यांना प्रदान केली. आणि जो कोणी या कृपामध्ये नसेल त्याने या कृपेमध्ये येण्यासाठी आपल्या शब्दामध्ये प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि जो वचनात येतो ना तो आपोआप शिक्षणात येतो. त्याला शिक्षणात यायची काही दुसरा मार्ग त्याच्याजवळ राहतच नाही. जो वचन वाचतो शिक्षणाला धरून राहतो. आणि मग जे सेवक वर्ग येतात जे वचन ऐकतो ते त्यांच्यासाठी बोनस पॉइंट असतो. सेवक पण वचनातूनच सांगतात. एवढं आहे की सेवकांना वचनाचं प्रकाशन देवबाप देतो आणि आत्मेच्या प्रेरणेने जसं पण आत्मेला त्या वचनातून आपल्या विश्वासणाऱ्यांना समजून सांगायचं तसं तो सांगण्याचा प्रयत्न करतो. पण बायबलचे वचन वाचल्यावर आम्हाला मनन करण्याचा देवबाप्पाने अधिकार दिला. यांनो काल सकाळी जेव्हा मी बायबल वाचलं आणि मननामध्ये मी गेलो तेव्हा देवबाप्पाने मला एक विचार दिला का. आणि हा विचार मी आमच्या ब्रदरांशी काल एकदम शॉर्ट अँड स्ट्रीट मध्ये त्यांना बोललो. पण देवबाप्पाकडे मी विनंती की मला जो पण विचार मननामध्ये देवबाप दाखवतो ना मी देवाच्या आत्म्याला एकच सांगतो. देवाच्या आत्म्या तू मला दाखवतो चांगली गोष्ट आहे. कारण माझ्या आडात असलं तर पावऱ्यात येईल, आडात नसलं तर पावऱ्यात येणार नाही. मला जो पण विचार जे पण तू देशील ते मला विश्वासणाऱ्याला सांगता आलं पाहिजे तर याला काही अर्थ आहे. ना तर नुसतं माझ्या पुरतं देण्याला काय महत्व आहे का. यांनो जगामध्ये जे सोनं आहे ना सोनं ती कधी पितळ होऊ शकत नाही. त्याला किती पितळ करण्याचा प्रयत्न करा, किती त्याच्यावर कोणते पण द्रव्य टाका, काही टाका सोन्यावर, ते कधी पितळामध्ये परिवर्तित होणार नाही. आणि जे पितळ आहे ते कधी सोनं बनू शकत नाही. त्या पितळावर तुम्ही काही टाका, कसं टाका, पण तो पितळ आहे हे उघड झाल्याशिवाय राहणार नाही. या विचारातून देवबाप्पाने मला जगी कोणती गोष्ट दाखवली माहिती का. हे जे तुम्ही ऐकलं ना विचार, हे मला याचं उत्तर काय दिलं पवित्र आत्म्याने माहितीये. मला पवित्र आत्म्याने दाखवलं मनुष्याचा स्वभाव असा आहे जो मनुष्य रागीट आहे. रागीट स्वभावाने प्रभू मध्ये चलतो तो पितळाचं दर्शक आहे. आणि जो बायबल मध्ये लिहिलं ना ज्याला राग येत नाही तो सर्वात हुशार का काहीतरी शब्द दिलाय नीतिसूत्रामध्ये दिलाय. ज्याला क्रोध येत नाही तो काहीतरी ज्ञानी का काहीतरी असा शब्द मी आता नीट माझ्याला नीतिसूत्रच माझं वाचन चाललंय मला वाचायला भेटून तो शब्द. ज्याला क्रोध येत नाही तो काहीतरी हुशार म्हटलंय का काहीतरी म्हटलंय सलमोन राजाने. सोनं हे राग न येणाऱ्या व्यक्तीचं दर्शक आहे. आणि देवाचा आत्मा एवढ्याच दोन गोष्टी दाखवून मला थांबला नाही. आणखी पवित्र आत्म्याने मला हे सोनं पितळ याचं वर्णन दाखवलं. बघा भाविक ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला अडचणी येतात ना अडचणी. कधी कधी आपण अडचणी आपल्या सामर्थ्याने सोडवण्याचा प्रयत्न करतो का नाही. पण काही अडचणी अशा जीवनामध्ये येतात प्रियानो की त्या अडचणी एकमेकांना शेअर करून आपल्याला भाग पडतो. आपली इच्छा नसली ना तरी आपली मजबुरी आपल्याला म्हणती हे शेअर कर कारण हे करणं तुझ्यासाठी गरजेचं आहे. आणि देवबाप तशी प्रेरणा पण देतो. देवबाप्पाने जी पण प्रेरणा दिली ना विश्वासणाऱ्यांना सेवकांना ते पूर्ण झाल्याशिवाय होत नाही. तिथे
बघा देव बाप्पाची इच्छा होती प्रार्थना व्हावी म्हणून तुम्ही बसले. आज मी दिवसभर कामात व्यस्त असतानाही देव बाप्पांनी मला संध्याकाळी प्रेयरला पाठवलं. कारण काल मी ॲबसेंटी केली. काल जरा मन नाराज झालं. तुम्हाला सांगितलं आल्याबरोबर मी का नाराज होतो का. ज्या दिवशी माझं मन नाराज असेल त्या दिवशी मी सेवेला जायचं टाळतो. कारण माणसाचं मन जर प्रसन्न नसलं ना तो सेवेमध्ये काही करू शकत नाही. पवित्र आत्मा किती पण त्याच्याकडे आला पण त्याचं मनच प्रसन्न नाहीये. तोच ऍक्सेप्ट झालेला आहे. तो काय इतरांना सांगणार आहे. म्हणून तिथं मी ज्या दिवशी मी ऍबसेंट होतो ना त्या दिवशी मी सेवेला जायचं टाळतो. आज देवबाप्पाने मला दाखवलं. आज जरी मी दिवसभर व्यस्त होतो तरी देवबाप म्हणलं तुला जावं लागेल. मला देवबाप्पा आज मी जायला पाहिजे. आणि प्रियांनो माझं जाण्याचं ठिकाण निश्चित नसतं. मला माहीत नसतं की मी कुठं जाणार आहे. गाडी काढल्यावर देवबाप्पा कधी कधी गाडी काढल्यावर दाखवतो. कधी कधी गाडी चालवित असताना देवबाप मला दाखवतो. प्रियांनो मला असं निश्चित ठिकाण कधी कधी देवबाप दाखवत नाही. कधी कधी दाखवतो कधी कधी दाखवत नाही. आणि ज्या ठिकाणी माझा प्रभू म्हणून जात तिथंच मी जातो. अन्य ठिकाणी मी जात नाही. कारण देवाच्या आत्म्याला कळतं त्याचा आत्म्याचा सन्मान कुठं होणार आहे. त्याच्या आत्म्याचा सन्मान कोणत्या ठिकाणी होणार नाही हे सेवकापेक्षा आत्म्याला जास्त कळतं प्रियांनो. आणि आत्मा सेवकाला शक्यतो त्याच ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो ज्या ठिकाणी आत्म्याचा सन्मान होईल. यानो काही विश्वास नाही. काही देवाचे सेवक अडचणीमध्ये एकमेकांना मदत करणारे पण असतात. जे मदत करणारे असतात ना त्यांना पण सोन्याच्या उपमेमध्ये देवबाप्पाने ठेवलेला आहे. आत्मिक जीवनात पण देवबाप्पाने दाखवलं. शारीरिक जीवनाचं पण काल मला विचारातून देवबाप्पाने दाखवलं. यांनो धन्य प्रियजन आहेत ज्यांचे हात दुसऱ्यांना मदत करण्याकरता धावतात किंवा मदत देण्याची इच्छा करतात. यांनो जो मदत घेणारा असतो ना त्या मदत घेणाऱ्याला पण देवाचा आत्मा सांगतो बरं का तुला मिळालंय ना हे परत करायचं. आता काही जण ना एखाद्याकडून घेतात आणि देत नाही. वायदे करतात. आज नाही उद्या देईल परवा देईल तेरवा देईल. मग महिनो लोटते. आणि मग जो देणारा असतो ना तो कंटाळतो. अरे वायदे ऐकू मी कंटाळलो. ते सोडून देतात. ते नंतर जाऊ द्या त्यांची देण्याची इच्छा नाही ना मी आता त्यांना फोर्स करणार नाही. यांनो जर तुम्ही आपल्यावर उपकार केला ना त्या उपकाराला कधी अपकारामध्ये करू नये. देवाला ती मान्य नाही. नीतिसूत्रात लिहिलंय तू जर कोणाकडून उसने घेतले तर त्याला देण्याची तयारी ठेव. आणि दुसऱ्या भाषेतही सांगितलं देणाऱ्याला पण देवबाप्पाने सांगितलंय तू जर कोणाला उसने दिले तर घेण्याची अपेक्षा करू नका असं पण नीतिसूत्रात दिलंय. बघा दोन्ही वाक्य ठेवलेत. पण जो घेणारा असतो ना त्याला पवित्र आत्मा सूचित करतो हे मिळतं नाही हे रिटर्न करायचं. यांनो जे हात एकमेकाला देतात ना ते सर्व हात आशीर्वादित आहे. कारण एखाद्याची गरज जर कोणी वेळेला भागवली ना त्या गरजेवाल्याला समजतं की माझी गरज भागवली गेली याचा आनंद काय. मग तो पैशाचा असो किंवा एखादी वस्तू प्राप्त करण्याचा असो किंवा आणखी कोणत्या गोष्टीची आस असो एखाद्याची वेळेला जर इच्छा पूर्ण केली ना त्या आनंदासारखा दुसरा आनंद त्या गरजू व्यक्तीसाठी नाही. म्हणून प्रियांनो तुम्ही जर आपली गरज भागवली गरजेचा अपकार आपण कधी करू नये. इतर जे सांगितले ना रुपये घेऊ नको तर माझे शिक्षण घे. सोने रुपये न घेता ज्ञान घे.
या गोष्टीला देवबाप या अनुषंगाने या ठिकाणी बोलत आहे की आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये देवाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. हे वचन जास्त आत्मिक गोष्टीकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात असं आमची जीवन प्रक्रिया असली पाहिजे. आत्मिक जीवन वरच्या पातळीला, शारीरिक जीवन थोडं खालच्या पातळीला. पण काही जण असं करतात, त्यांचं आत्मिक जीवन खालच्या पातळीला, शारीरिक जीवन उच्च पातळीला करतात. म्हणून हे वचन आम्हाला शिकवतं, रुपे घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या आणि सोने घेऊ नका तर माझं ज्ञान तुम्ही घ्या. यानो हे जर तुम्हाला आपल्या भावी जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याची अपेक्षा असेल तर बायबल वाचण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय कोणता नाही. पण बायबल असं वाचा प्रियांनो की ते तुम्हाला 30% तरी कळलं पाहिजे, तर त्या बायबल वाचण्याला काही महत्व आहे. प्रियांनो, मी माझ्या भावी जीवनामध्ये काउंटिंग कोणतीच केलेली नाही. मी पण पुष्कळ बायबल वाचलंय, पण त्या समयात मी कसं वाचलं ते मला आजच्या समयात सांगता येणार नाही. पण त्या समयात जे मी बायबल वाचन केलं, देवाने मान्य केलेलं असेल की याला मी 30% त्या अध्यायातून पुरवलंय, म्हणून आज मी सेवक या नात्याने सेवा करतोय प्रभूच्या नावाने. वरून मान्यता असली पाहिजे तर तुम्हाला सेवा करता येईल. 2 वचन बघू आपण याच्यासाठी. पहिलं वचन बघू, याकोबाचं पत्र, पहिला अध्याय 17वं वचन. बघा बरं काय लिहिलंय तिथं. याकोबाचं पत्र, पहिला अध्याय 17वं वचन. पहिला अध्याय 17वं वचन. प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्णदान वरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरणाऱ्याने छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरते. प्रत्येक देणगी वरून आहे. लिहिलंय का तिथं? प्रत्येक देणगी खालीहून नये. मग ते कृपादान असू द्या किंवा अन्य काय असू द्या, पण सगळ्या गोष्टीची देणं वरून आहे. आता दुसरं एक वचन बघू. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय 27वं वचन. 27 हो. योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. बघितलं, मनुष्याला स्वर्गातून दिल्याशिवाय काहीच मिळू शकत नाही. त्याने कितीही बायबल वाचलं. मी माझ्या भावी जीवनामध्ये एक शब्द ऐकलाय प्रियांनो, माझ्या कानाने ऐकलाय आणि त्या सेवकाला मी पाहिलंय. मला असं कुणी सांगितलंय असं नाही, मी स्वतः त्या सेवकाला पाहिलंय आणि त्या सेवकाच्या मुखातून मी तो शब्द ऐकलाय. एक सेवक असे आहेत की ते म्हणले, मी हे बायबल पूर्ण पवित्र शास्त्र 52 वेळेस वाचलं. मी ऐकून झोपच झालो. म्हणलं 52 वेळेस बायबल वाचलंय. म्हणलं देव बाप्पा, मी तर 2.5 वेळेस वाचलोय. जी थांबलोय तर अजून थांबलोयच मी. माझं काही चालणं व्हायलंय पुढं. यांनी 52 वेळेस बायबल वाचलं. असं वाचलं असं. यांनो, ज्याला त्याला प्रभूने आपली कृपा पुरवलेली आहे. हे बघा, जर कोणी काही सांगतं ना, आत्म्याने सांगितल्याशिवाय कोणी बोलू शकत नाही. सगळ्या ठिकाणी लबाडी करीन मनुष्य. देवाच्या दरबारात कोणाला लबाडी करता येणार नाही. आणि ते पण सेवकांच्या मीटिंग मध्ये तर मुळीच लबाडी करता येणार नाही. एक देवाचे दास म्हणतात, मी 52 वेळेस या पवित्र शास्त्राला वाचलेला आहे.
आता सांगा 52 वेळेस जर पवित्र शास्त्र वाचलेलं असेल, त्यांनी जर आपल्या मुखानं सांगितलं मंडळींना, मग 52 वेळेस त्या पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन वाचण्यात गेला असेल तर नसेल? 52 वेळेस ते शब्द वचन वाचलं असेल ना, मग 1 वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 3 वेळेस नाही, 4 वेळेस नाही, 5 वेळेस नाही, 15 वेळेस नाही, 20व्या वेळेस तर देव बाप्त्या वचनातून एखाद्याशी बोलण्याची इच्छा ठेवील ना. का ते वचन नुसतं वाचण्यासाठी आहे? ते वचन आहे ना, काही सेवकांना, काही विश्वासणाऱ्यांना बोलण्याची आशा करतो, पण विश्वासणारा आणि सेवक ते वचन ऐकण्याची इच्छा ठेवत नाही. मी एका उद्गार काढतो, हे वाक्य मी का बोलतो? कारण माझ्या जीवनात तसं झालेलं आहे. जेव्हा मी या वचनाचा विरोधक होतो ना, तेव्हा कधी कधी हे वचन माझं कसं बायबल वाचन असायचं माहिती का? काही वेळेला असं बायबल धरायचो मी आणि असं पटकन काही उघडायचं, जे वचन मी म्हणणार तेच मी वाचायचो. आणि नेमकं माझ्या जीवनामध्ये प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाचं पान जास्तीत जास्त वेळेस निघायचो. मी म्हणायचो राव हेच अध्याय कमून निघतो, आणि मला नेमकं ते 38वंच वचन वाचायची इच्छा व्हायची. वाचायचो, पण म्हणायचं नाही हे वचन माझ्या कामाचं नाही, लगेच वाचलं की बंद करायचं. ते वचन माझ्याशी बोलण्याची आशा धरायचं, पण माझी ऐकायची तयारी नव्हती. आणि ही प्रक्रिया बायबलवर जर हात ठेवून मी बोलतोय ना प्रियांनो, अनेक वेळेस माझ्या जीवनात ही प्रक्रिया झाली, अनेक वेळेस झाली. असं नाही की एकदाच माझ्या जीवनात निघलं. माझं कधी कधी मला जर बायबल वाचायचा कंटाळा आला ना सकाळी सकाळी, मग एक का होईना वचन वाचून मी प्रार्थना करणार आहे. मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो. आणि हे कधी माझ्या जीवनात जास्त झालं, ट्रिनिटी फेथ मध्ये जेव्हा सेवेत होतो ना, तेव्हा या प्रक्रिया माझ्या जीवनात जास्तीत जास्त झाल्या. अध्याय पण मी वाचायचो, पण नंतर पण झोपेतून उठल्यावर बायबल असं उघडून जे पुस्तक येईन, जो अध्याय येईन, त्याच्यातलं एक वचन वाचायचं. आणि मग नंतर मी ठरवायचो की आता नंतर नाश्ता वगैरे झाल्यावर निवांत वेळेस बायबल मी वाचीन, जो पण अध्याय मला वाचायचा तो. असं मी ट्रिनिटीत करत होतो. पण जेव्हा मी प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर आलो, तेव्हा प्रभूने मला आपल्या पद्धतीने बायबल वाचायला शिकवलं. नवीन करार मी इतक्या वेळेस वाचला प्रियांनो, फार वाचला मी नवीन करार. आत्ता पण नवीन करार मी वाचनामध्ये आहे. जवळजवळ 2 कराराच्या पत्रापर्यंत मी आलोय नवीन करारामध्ये. आणि जुन्या करारामध्ये नीतिसूत्रामध्ये मी सध्या आहे. स्तोत्र माझं पूर्ण झालं. आता रनिंग बायबल मी वाचन सुरू केलेलं आहे. प्रियांनो, मला सांगायचं का, कारण ज्याच्या जीवनात ज्या घटना होतात ना, त्या घटना उगाच देव बाप घडवीत नाही, ते सांगण्यासाठी घटना होतात. पण पवित्र आत्मा ठरवितो की कोणत्या समाजाला या घटना सांगण्यासाठी मी प्रोत्साहित करीन. नेहमी माझ्या समोर प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय समोर यायचा, आणि नेमकं मी ते 38वंच वचन वाचायचो. आणि नेमकं मी ते 38 वचनाचाच विरोधक होतो. मी म्हणायचो देव बाप्पा हे वचन वाचतो मी, पण या वचनाचा मी काय प्रचार करतोय विश्वासणाऱ्यांमध्ये, फार विरोधात बोलतोय या वचनाच्या. हे वचन माझ्याशी बोलण्याची अपेक्षा करायचं. कधी कधी माझ्या हृदयाला आत्म्याला अहसास व्हायचं की अरे वचन मला काहीतरी सांगण्याची इच्छा ठेवतोय बरं का, पण माझी इच्छाच नसायची ऐकायची. हे वचन आपल्या कामाचं नाही, हे वचन योग्य नाही, एवढंच मला त्या वचनाचं माहिती होतं. म्हणून देवाला मला दर्शन द्यावं लागलं. देव बाप अशा पद्धतीने पण माझ्याशी बोलण्याची इच्छा ठेवत होता ट्रिनिटी फेथ मध्ये, पण मी देवाची ती इच्छा समजून नाही घेतली. कोणाकोणाचा स्वभाव असा असतो प्रियांनो,
देवाचं वचन बोलण्याची आशा करतो, पण ते ऐकायची तयारी करत नाही. असं पण स्वभाव असतो कोणाकोणाचा, आणि तो स्वभाव माझ्यात होता. म्हणून देवाने मला प्रत्यक्ष दर्शन दिलं, आणि जेव्हा दर्शन दिलं तेव्हा मात्र देवाने म्हटलं, हे वचन आता नुसतं मी वाचले अनेक वेळेस, आता तू बोलतोस, मी काय करत नाही. त्या दिवसापासून जे हे वचन वाचायला लागलोय, आजपर्यंत हे वचन वाचायला लागलोय. हे का देव बाप सांगतोय प्रियांनो? कारण जे रनिंग बायबल वाचणारे आहेत ना प्रियजन, त्यांना देवाचा आत्मा प्रेषित 2:38 वचनातून बोलण्याची अपेक्षा करतो. मग तो विश्वासणारा असो, सेवक असो, फक्त त्यांनी ऐकायची तयारी ठेवली पाहिजे. त्या वचनाविषयी जे काही त्यांच्या मनामध्ये आहे त्याला महत्व नाही, देव बाप काय सांगण्याची इच्छा ठेवतो याला जास्त महत्व आहे. यानो आज या वचनाची एवढी प्रगती, एवढे विश्वासणारे का दिसत नाही? त्याला कारण हे आहे, देवाचा आत्मा बोलण्याची आशा करतो, पण विश्वासणारा सेवक त्या वचनाची त्याच्या डोक्यामध्ये जे नकारात्मक शब्द त्याने तय केलाय ना, तो शब्द काढण्याची तयारी करत नाही. म्हणून या वचनाचा प्रसार विश्वासणाऱ्यांमध्ये कमी दिसतो, सेवकांमध्ये कमी दिसतो. आणि काही सेवक तर घरोघरी जाऊन या वचनाचा अपप्रचार आजही करत आहे. म्हणून वचन सांगतं, रुपये घेऊ नका, माझे शिक्षण घ्या. आता जे रनिंग बायबल वाचतात त्यांनी जर वाचता वाचता प्रेषित 2:38 वचन वाचण्यात गेलं, ते वचन त्यांच्याशी बोलण्याची आशा करीन का नाही? पण आजचे विश्वासणारे सेवक ते वचन समजून घेण्याची तयारी करत नाही. आणि ही तयारी पवित्र आत्म्याला दिसली, म्हणून या दासाला देव बाप्पाने सेवेसाठी नियुक्त केलंय. यांनो सेवेमध्ये अडचणी पण येतात, पण अडचणीवर मात करणारा आमचा प्रभू आहे. सेवकाला अडचणीतून बाहेर काढणारा कोण आहे? योसेफावर काय प्रसंग आला होता आहे का माहिती तुम्हाला? आहे माहिती? योसेफावर काय प्रसंग आला होता? फारो राजाच्या दरबारामध्ये एक सरदार होता, त्याच्या पत्नीचं मन योसेफावर गेलं होतं, आणि योसेफाला ती तशी बोलली पण योसेफ हा नम्र सेवक होता, नम्रता त्याच्यामध्ये होती, आणि तो नम्रतेने फक्त देवाला घेऊन वागणारा होता. बंद खोलीमध्ये त्या सरदाराच्या पत्नीने योसेफाला म्हणली की तुला माझ्या बरोबर हे संभोग करावा लागेल. योसेफ रूम मधून बाहेर पळाला, आणि पळत असताना त्या बाईच्या हातात शर्टाचा कोणता भाग आला, ते शर्ट फाडून योसेफ बाहेर पळाला. आणि जेव्हा त्या बाईनी पाहिलं, अरे हा आपल्या तावडीतून सुटून बाहेर गेलाय, तेव्हा आरडा केला, बघा मला एकटीला पाहून हा असा माझ्यावर करण्याचा प्रयत्न करत होता, मी त्याचं शर्ट झडलं, बघा माझ्या हातात शर्ट. पण हा म्हणला नाही, असं नाही, मी त्या इराद्याने नव्हतो गेलो किंवा काही नाही, त्याचं कुणी खरं मानलं नाही. यांनो जगामध्ये ना खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं फार मानलं जातं. म्हणून योसेफाचं उदाहरण उत्पत्तीच्या मला वाटतं 50व्या अध्यायात का 47व्या अध्यायामध्ये हे वर्णन आम्हाला वाचायला मिळतं की योसेफा बरोबर अशी घटना झाली. यांनो जे सोनं असतं ना त्याला किती मळ लावा, तो मळ एक ना एक दिवशी झटकून जातो. आणि नंतर तोच योसेफ काय झाला, त्याच फारोच्या राज्यामध्ये प्रांताधिकारी झाला, तो सर्वात मोठा अधिकारी. तो म्हणून तेच सर्व त्या राज्यामध्ये होत होतं. आणि विशेषतः जेव्हा दुष्काळ पडला, दुष्काळाच्या समयामध्ये योसेफ सांगायचं तेवढं धान्य प्रत्येकाला द्यायचं तो.
पण कुणाला दुष्काळाच्या काळामध्ये योसेफाने उपाशी ठेवलं नाही. यांनो बायबल मध्ये जे उदाहरणं ठेवलेत ना, ते उदाहरणं असे देव बाप्पाने ठेवलेले नाही. जुन्या करारातल्या काही गोष्टी नवीन करारामध्ये होतील या अनुषंगाने ते जुने करारात आहे. सोन्याला कधी पितळ होता येत नाही आणि पितळाला कधी सोनं होता येत नाही. योसेफाला तुरुंगात जावं लागलं, त्या सरदाराने त्याला तुरुंगात डांबून ठेवलं आणि तुरुंगात मग देव बाप्पाने योसेफावर दया केली आणि मग त्या सरदाराला कळलं, अरे आता निष्पाप आहे, यांनी काहीच केलेलं नाही. मग त्याला मोठा अधिकारी फारोने त्या राज्यामध्ये बनवलं. यांनो देवाच्या सेवकाची ओळख कशात आहे माहितीये? जे आत्म्याने सेवा करतात त्या सेवकांची ओळख कशामध्ये आहे? ते सेवक सेवेला जाताना फक्त विश्वासणारा वचनामध्ये कसा मजबूत होईल या अनुषंगाकड सेवकाचं लक्ष असतं. आणि मी तर प्रेषित 2:38 वचनाची सुवार्ता सांगणारा सेवक आहे. माझ्या मुखातून बघा या वचनाचा रेफरन्स कोणत्याही माध्यमातून देवबाप काढल्याशिवाय राहत नाही. तुम्ही वाचता का नाही एकदा तरी ते वचन? वाचता का नाही? यांनो ते वचन वाचा, त्या वचनाकडे दुर्लक्ष करू नका. ते वचन तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. ज्ञान जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, शिक्षणामध्ये जर वाढायचं असेल, तर प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन नाकारू नका. यांनो आज अनेक विश्वासणारे, अनेक सेवक त्या वचनाकडे लक्ष देत नाही. का? देवाचा आत्मा माझ्याद्वारे या वचनाची घोषणा करण्याकरता निरनिराळ्या ठिकाणी मला पाठवतोय. काय कारण नाही? सांगा. आता तुम्ही चर्चला जात नाही, जातात ना, प्रार्थना करतात ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत ना, तरी मला देव बाप पाठवतोय. काय कारण नाही? काय कारण? आता जे तुम्ही करता तेच मी पण करतोय. मी काय वेगळं थोडी करतोय. तुम्ही जे करता तेच मी करतोय. मग तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काही अंतर नाही, फरक नाही, तरी देव बाप मला आत्म्याच्या प्रेरणेने आपल्यापर्यंत पाठवतोय. का पाठवतोय? कारण देवाच्या मनामध्ये तुमच्यासाठी विशेष योजना आहे. देव बाप आपल्या मनातल्या योजना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पण विश्वासणारा त्या योजनेपर्यंत देवासमोर येणं महत्वाचं आहे. आणि हे येणं विश्वासणाऱ्यांचं व्हावं म्हणून या दासाला प्रभू म्हणतो, जा बाळा या घरी, जा त्या गावी, मी लगेच नसतो. माझं फक्त सेवेमध्ये वचन सांगण्याकडे माझं जास्त लक्ष आहे. मी इतर गोष्टींकडे कधी लक्ष देत नाही. की आता या परिवारात आलो, मला XYZ किती भेटल हे मी डोक्यात कधी विचार घेत नाही. मी कधी अपेक्षाही करत नाही त्याची. आणि मी या बायबलवर आठ फिरून चालतो. अनेक वर्ष मी दान घेतलं होतं. पुण्याचे एक सेवक होते, त्यांनी मला या दान, त्यांच्याबरोबर सेवेला एक घरी मी प्रार्थनेला गेलो नेवाशाला, त्या ठिकाणी वचन सेवा केली. त्या परिवारांना इतकं वचन आवडलं माझं, ते मला म्हणले, ब्रदर असं वचन आम्ही ऐकलं नाही. आणि त्यांनी पण सगळं हाताने दान काढलं मला द्यायला. मी सक्षम नाही म्हणलं मला दान नाही पाहिजे, मी दान नाही स्वीकारित, मी दान घेतच नाही. माझ्या डिक्शनरीत दान शब्द नाही. त्या सेवकांना फार तिथं वाईट वाटलं, पण ते त्यांच्या समोर मला काही बोलले नाही, ते शांत राहिले. मी नाहीच घेतलं दान. ते म्हणे, ब्रदर हे तुमच्यासाठी नाही, सेवेसाठी आम्ही देतो, तुम्ही गाडीच्या पेट्रोलला हे दान वापरा, पण आमचं दान स्वीकारा. मी नाहीच घेतलं. म्हणलं मी दान घेत नाही, मला दान चलत नाही. म्हणलं मी जर दान घ्यायला लागलो ना तर माझ्याकडून वचन सेवा बंद होईल, अशी भाषा त्यांना बोललो.
म्हणलं मी दान जर घेतलं ना माझ्याकडून वचन सेवा बंद होईल. म्हणलं तुम्हाला वचन सेवा बंद व्हावी मान्य आहे का? ते म्हणे नाही, बंद नाही व्हावं, तुम्ही वचन फार सुंदर सांगता. म्हणलं मग मला दान घ्यायला फोर्स करू नका. नाहीच घेतलं मी दान. आणि मग त्या दासाने मला रस्त्याने, आम्ही जेव्हा चाललो ना, मग त्यांनी मला रस्त्याने एका ठिकाणी थांबवलं आणि त्यांनी मला या दानाविषयी बोलले. म्हणे ब्रदर तुम्ही दान नाही ना घेतलं, काय केलं माहिती का? म्हणलं काय केलं? म्हणे त्या विश्वासणाऱ्यांचे तुम्ही आशीर्वाद हिरवले. मला मी कस काय आशीर्वाद हिरवले? म्हणलं मी तर उलट दान नाही घेऊन त्यांचे पैसे वाचवले. म्हणलं तुम्ही मला हे काय बोलू राहिले असं? मग त्यांनी मला इब्रीकराचं पत्र 13वा अध्याय 16वं वचन वाचून त्याचा अर्थ समजावून सांगितला. त्या दिवसापासून त्या वचनाचा अर्थ आणि त्या वचनाचं महत्व त्या सेवकाकडून मी शिकलो आणि तेव्हापासून मी मान्य केलं. म्हणलं आता मी कुठेही गेलं मला 1 रुपया पण कोणी दान दिलं ना, 1 रुपया मी दान घेणं त्याच्यावर प्रार्थना करतो. तेव्हापासून मी दान स्वीकारायला लागलो. आणि त्या दासांनी जेव्हा हे वचन मला समजावून सांगितलं त्यानंतर काही महिन्यातच मी प्रेषित 2:38 वचनाकडे आलो. म्हणजे ट्रिनिटी फेथ मध्ये असतानाच मला या वचनाविषयी देवाच्या आत्म्याने समजावून सांगितलं की दान घेणं गरजेचं आहे किंवा नाही. आणि मग प्रेषित 2:38 वचनात आल्यावर अनेक जण मला प्रार्थनेलाच घरी येऊ नाही राहिले. माझे जे परिवार होते सगळे माझ्यापासून तुटले. जेवढे माझे प्रार्थनेचे नगरचे ठिकाणं होते ना, बहुसंख्य सगळे ठिकाणं माझ्या बंद झाले. आणि हे बंद करण्यामध्ये बाळकांचा हातही. ज्यांनी त्यांनी तिकडं प्रचार केला. एलिएझर ओनली जीसस झाला बरं का. एलिएझर पगारे ओनली जीसस झाला. आता त्याला त्याचं वचन आपल्यासाठी योग्य राहिलं नाही. आणि आजही काही परिवार म्हणतात तुम्ही हे वचन सोडा, इकडे या मध्ये 28-19 कर, आम्ही तुमच्यासाठी तेच प्रेम दाखवू जे पूर्वी होतं. आजही म्हणते काही परिवार मला आत्म्याच्या प्रेरणेने कुठं पाठवून देऊ बाप्पाने मी जातो तिथं. पण अजूनही असे काही विश्वासणारे आहेत की ते असं वाक्य मला बोलतात. आणि मग सर ते शेवटी म्हणतात आता आमच्या घरी आलात ना फक्त 2 शब्दाची प्रार्थना करा, वचन नका सांगू, प्रार्थना करा तुम्ही जा. 1-2 ठिकाणी होत आहे, असं सर्व ठिकाणी होत नाही. 1-2 ठिकाणी जिथं देव बाप्पाला करुणा येते त्या विश्वासणाऱ्यांची त्यांच्या प्रत आजही देव बाप मला सेवेला पाठवतो. मी जातो प्रभूच्या नावाने. प्रभू तू चाललास ना, मला जायला काय हरकत आहे? तुझी जर इच्छा आहे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मला तू सेवक केलं. त्या ठिकाणी गेल्यावर ते विश्वासणारे आजही वचन ऐकण्याची तयारी दाखवते. पण देव बाप मला 6 महिन्यातून वर्षातून एकदा का होईना त्या प्रियजनांकडे घेऊन जातो. 1-2च आहेत परिवार नगरला, बोलेगाव फाटेच्या खालच्या बाजूला. पण ते विश्वासणारे आजही त्या वचनाला तशी मान्यता देत नाही जशी मान्यता देण्याची प्रभू त्यांच्याकडून अपेक्षा करतो. म्हणून हे वचन सांगतं रुपये घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या. आता शिक्षण घेण्यामध्ये प्रेषित 2:38 वचनाचं शिक्षण काही चुकीचं आहे का? दिले का तिथं? ते शिक्षण चुकीचं आहे, ते वचन चुकीचं आहे, ते वचन सांगणारा गलत आहे, लिहिलंय का वाचनात? पण ही अफवा विश्वासणाऱ्यांमध्ये बाळकांनी अशी रुजवली, अशी पसरवली की काही विश्वासणाऱ्यांच्या मनातून ते अजूनही जात नाही. म्हणून आता दुसऱ्या वचनाकडे जाऊया. दुसरा पॉइंट बघू. नीतिसूत्रे 8वाच अध्याय 13वं वचन.
परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्मांचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करते. प्रियांनो, जे प्रियजन परमेश्वराचं भय धरतात ना प्रियांनो, त्यांच्या जीवनातून देवबाप पहिल्यांदा दुष्कर्माला काढून टाकतो. दुष्कर्म म्हणजे काय आहे? जे प्रभूला आवडत नाही ते प्रत्येक दुष्कर्म आहे. मग ते खोटं बोलणं असो या व्यभिचार असो, हे सर्व दुष्कर्मामध्ये मोडलं जातं. दुष्कर्म म्हणजे फक्त एकच दुष्कर्म नाही, सगळ्या दुष्कर्मांना धरून हा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलाय. जो वचनात असतो ना प्रियांनो, त्याला पाप करण्याची सहसा इच्छा होत नाही बरं का. देवाचा आत्मा त्याला खबरदार करतो, हे नको करू, हे चुकीचं आहे. पण कधी कधी विश्वासणारा देवाचं न ऐकता काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. पण जो वचनामध्ये स्थिर असतो ना, तो दुष्कर्माला आपल्या जीवनामध्ये कधीही जागा देत नाही किंवा येऊ देत नाही. दुष्कर्माची परिभाषा थोडक्यात म्हणजे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी. मग खाली दिलंय, खालचा भागवाचा त्या वचनाचा, दुष्कर्मातला द्वेष करणे, त्याच्या खाली काय दिलंय? 8वा अध्याय 13वे वचनाचा खालचा भाग. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करीते. हे आपोआप त्या विश्वासणाऱ्यांमधून किंवा सेवकांमधून निघून जायला सुरुवात करतो. आम्हाला वचनच शुद्ध करणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही वचनाने जर शुद्ध झालेलो असलो ना, या गोष्टी आमच्या समोर थांबणार नाही. त्या आपोआप आपल्या जीवनातून पळ काढायला सुरुवात करतील. आणि सांगा, ज्यांच्या जीवनातून या गोष्टी पळ काढण्याची तयारी दाखवतील, तो विश्वासणारा प्रेषित 2:38 वचनाचा विरोध करीन का? त्याचं मन म्हणत का या वचनाचा विरोध कर? यांनो, अनेकांना तो देवाचा आत्मा अंतिम समयामध्ये हे वचन आहे, हे वचन समजून घे, या वचनाविषयी मला तुला सांगायचंय असं देवाचा आत्मा बोलण्याची इच्छा ठेवतो. परंतु या वचनाचं जे कटुता माणसांच्या हृदयात बसली ना, ती कटुता त्यांना ते वचन ऐकण्यासाठी कधी कधी तयार होऊ देत नाही. म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध करा प्रियांनो. आपल्या अंतःकरणामधली मळ घाम जे काय असेल ना, सगळं बाहेर काढून टाका. स्वच्छ अंतःकरण करा. मग या वचनाला वाचा किंवा या वचनाचं जे देवबाप तुम्हाला सांगण्याची इच्छा ठेवतोय ते ऐकण्याची तयारी दाखवा. बघा, त्या वचनाविषयी तुमच्या मनामध्ये गोडी जर आली नाही ना, तर मला देवाचा सेवक म्हणू नका. अहो, माझ्याशी स्वतः देव बोलला तेव्हा मी या वचनाकडे आलो. माझ्याशी देव नसताना बोलला तर मला नाही वाटत की मी या वचनाकडे आलो असतो किंवा या वचनाला मी माझ्या जीवनामध्ये जागा दिली असती. यांनो, म्हणजे माझ्यामध्ये या वचनाची किती कटुता मी हृदयात भरून ठेवली होती याचा अंदाज तुम्ही करा. देव बाप्पाला मला बोलावं लागलं तेव्हा मी नम्र झालो. शाऊल जसा दिमिश्काच्या वाटेवर कटुतेने ख्रिस्ती लोकांबरोबर असायचा ना, ती कटुता माझ्यामध्ये प्रेषित 2:38 वचनाची होती. यांनो, देव बाप्पाने नसताना माझ्याशी वार्तालाप केली, मला या वचनाविषयी नसताना समजावून सांगितलं, मला नाही वाटत मी आजच्या समयाला प्रेषित 2:38 वचनाची सेवा करण्यामध्ये असतो. पण देव जे ठरवतो ना ज्याच्यासाठी,
ते देवबाप केल्याशिवाय राहत नाही. यानो या घरामध्ये तुमच्या परिवारामध्ये देवबाप जर मला घेऊन येतोय तर असंच घेऊन येतोय का? वेळ घालवण्यासाठी देवबाप म्हणतो का जा त्या परिवारात, तू सेवक आहे, जा वेळ घालवायला? यानो मी अनेक विश्वासणाऱ्यांना हे वचन आत्म्याने खरेपणाने सांगितलं, परंतु अनेक विश्वासणाऱ्यांनी या वचनाला ऐकल्यावर त्या प्रकारे प्रक्रिया प्रार्थनेच्या माध्यमातून देवबाप्पाकडे त्यांनी सादर केली नाही. साधी 2 शब्दाची प्रार्थना नाही केली. देवबाप्पा XYZ सेवकांचा आम्ही संदेश ऐकला, यामध्ये आम्ही असं ऐकलंय, देवबाप्पा तुझी काय मर्जी, ये वचनाविषयी आमच्याशी तू बोल. मला नाही वाटत कोणता विश्वासणाऱ्याने अशी प्रार्थना देवबाप्पाकडे केली असेल. त्यांनो नुसतं वचन ऐकण्यासाठी नाही, ते या वचनाप्रमाणे करण्यासाठी आहे. माझे जेवढे पण आज यूट्यूबला जवळपास 300 पर्यंतचे संदेश माझे आता सध्याला झाले असतील. यांनो 320 संदेशामध्ये प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाविषयी कोणत्या ना कोणत्या मार्गाने देवबाप माझ्याशी बोललाय आणि मी ते विश्वासणाऱ्यांना प्रामाणिकपणे सांगितलंय. पण प्रियांनो तेवढी उन्नती, तेवढी वाढ त्या वचनाची आज मला विश्वासणाऱ्यांमध्ये दिसत नाही. का नाही दिसत? कारण विश्वासणारे ऐकतात पण करण्याची क्रिया करत नाही. प्रियांनो इथं देवबापनं सगळं तुमचं सहन करतोय. वरती गेल्यावर सहन नाही करायचा, वरती गेल्यावर हिशोब विचारेल. माझा दास आत्म्याच्या प्रेरणेने येत होता, कळवळ्याच्या वाणीने सांगत होता, तरी तुम्हाला कळली नाही भाषा. यानो आत्म्याला कळवळा येतोय तुमचा, म्हणून या ठिकाणी मी येतोय. आणि 1-2 परिवारात सांगितलंय, जोपर्यंत देवाचा आत्मा मला तुमच्याकडे जा म्हणन तोपर्यंत मी येणार आहे. ज्या दिवशी देवाच्या आत्म्याला वाटन ना, अरे यांना खूप वचन सेवा माझ्या दासाने दिली परंतु यांच्यात काही सुधारणा झाली नाही, त्यावेळेला देवबाप होईल. तो निर्णय घ्यायला कधी हरकत करत नाही. कोणत्याही विश्वासणाऱ्याने देवबाप्पाने निर्णय घ्यावा त्यांच्यासाठी. अशा प्रक्रियेपर्यंत आपल्या जीवनाला वळण लावू नका, तर वेळीच वचन ऐकून देवबाप्पाकडे प्रार्थना करा. 2 शब्दाची प्रार्थना करायला तुम्हाला हरकत आहे का? देवबाप्पा मी हे वचन ऐकलं, त्याच्यामध्ये प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाचा उल्लेख त्या दासाने वेगवेगळ्या माध्यमातून केलाच. या वचनाचा उल्लेख, हे वचन आम्ही वारंवार ऐकतो. या वचनाविषयी तुझ्या मनात काय आमच्यासाठी, आम्हाला तू सांग. विश्वासाने तुम्ही देवबाप्पाकडे मागताना प्रियांनो, देवबाप तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. एक वचन बघूया आपण. 1 कोरिन्थीकराचं पत्र 7वा अध्याय 23वे वचन बघा. 7वा अध्याय 23वे वचन. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसांचे गुलाम होऊ नका. काय म्हणतोय देवाचं वचन? तुम्हाला मोलाने विकत घेतलेलं आहे. येशू ख्रिस्ताने प्रत्येक विश्वासणाऱ्याला खरेदी करण्यासाठी आपल्या शरीरातलं रक्त न रक्त आणि शरीरातलं पाणी न पाणी या भूतलावर सांडलंय. तो देव म्हणतोय तुम्हाला मोलाने मी विकत घेतलंय, तुम्हाला माणसाचं गुलाम व्हायचं का? त्यानं आज बहुसंख्य विश्वासणाऱ्याला माणसाची गुलाम ऐकलोय ना. आमच्या ब्रदरांनी, आमच्या पाळकांनी आम्हाला असं सांगितलंय, तसं सांगितलंय. मग वचन काय सांगतंय? जो सेवक वचनातून बोलतो ना प्रियांनो,
ते पण ऐकणं तितकंच महत्वाचं आहे जितकं तुम्ही माणसाकडून ऐकून घेतलंय. तुम्ही माणसाचं एवढं ऐकण्याची तयारी दाखवता, पण आत्म्याचा शब्द जर तुमच्याशी बोलतोय त्याची जर तुम्ही तयारी दाखवत नाही तर विचार करा प्रियांनो, तुम्ही प्रभू मध्ये कसे आहात. स्वतःच विचार करा. तुम्ही जर माणसाच्या सांगण्याने जास्त चालता आणि देवाच्या वचनाला तेवढी जागा देत नाही, मग तुमचं ख्रिस्तामध्ये राहणार जीवन कसं असेल याचा तुम्हीच विचार करा. म्हणून प्रियांनो, कधी वचनाचा विरोध करू नका. जे पण मी बोलत राहतो त्याला देवबाप कुठं ना कुठं वचनाचा सपोर्ट मला आठवून देतो आणि वचनाचा रेफरन्स आला की मी सांगितल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या बंधनात तेवढंच राहा प्रियांनो जेवढं आवश्यक आहे. आवश्यकतेच्या बाहेर कोणात राहा? देवाच्या वचनात राहा. कारण देवाचं वचन आवश्यकतेच्या बाहेर जर तुम्हाला नेत ना तर तुम्हाला चांगले आशीर्वाद भेटावं म्हणून नेत. देवाचा आत्मा पण उगल तुम्हाला आवश्यकतेच्या बाहेर घेऊन नाही जात, कारण त्याला वाटतं यांना भरपुरीने आशीर्वाद मला देण्याची अपेक्षा आहे. पण तो पण काही विश्वासणाऱ्याकडून घेण्याची इच्छा करतो. आणि काय इच्छा करतो? विश्वासणाऱ्याने माझं वचन ऐकावं आणि वचनाप्रमाणे करावं. याच्याशिवाय पवित्र आत्म्याची विश्वासणाऱ्याकडे कोणतीच मागणी नाही. बाकी मग सर्व काही द्यायला प्रभू समर्थ आहे. म्हणून वचनात सांगितलं, प्रथम तुम्ही माझे राज्य व नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याबरोबर याही गोष्टी तुम्हाला मिळतील. का वचनात असं बोलला देवबाप? कारण देवाची सर्वात पहिली इच्छा ही आहे विश्वासणाऱ्याने वचन ऐकावं आणि वचनाप्रमाणे करावं. सांग, किती महिने झालं तुमच्याकडे येतोय प्रार्थनेला? अंदाज पंचायत झाला 1 वर्ष 2 वर्ष 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 पर्यंत झाले. 2.5 वर्ष झाले ना. सांगा आता 2.5 वर्षामध्ये साधारणतः धरू की मी 35 वेळेस तुमच्या इथं प्रार्थनेला, अंदाजे सांगतोय, तसे जादा झाले असतील माझे, पण अंदाजे धरू आपण की 35 वेळेस मी 2.5 वर्षामध्ये तुमच्याकडे प्रार्थनेला आलो. आणि 35 वेळेस प्रार्थनेला आलो तेव्हा देवाच्या आत्म्याने मला प्रेषित 2:38 वचन कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला सांगण्यासाठी प्रेरणा दिली. तुम्ही 35 वेळेस ते वचन ऐकलं. पण आता तुम्ही आजच्या समयाला इथं बसलेले आहात प्रियांनो, किती प्रियजनांना म्हणता येईल प्रभूच्या उपस्थितीमध्ये आता की ब्रदर, मी 35 वेळा जरी हे वचन ऐकलं, पण एकदा का होईना मी माझ्या मनाच्या इच्छेने या वचनाविषयी देव बाप्पाकडे प्रार्थना केली की मला प्रेषित 2:38 वचन समजावून सांग. किती जणांनी केली अशी प्रार्थना? 1, 2, 3 जणांनी केली. एक वेळेस केली ना? जास्त वेळेस केली. हे बघा प्रियांनो, प्रभूच्या उपस्थितीमध्ये जर तुम्ही हात उंच केले आणि विश्वासाने तुम्ही प्रार्थना केली असं जर म्हणतात, तर आमचा देव विश्वसनीय देव आहे. दिले ना वचनात, तो विश्वसनीय देव आहे, सत्य देव आहे. तुम्ही जर विश्वासाने देवाकडे मागितलं, देव बाप तुम्हाला सांगायला हरकत घेईन का? घेईन का हरकत? तो म्हणून का कशाला विचारलं मला? कशाला प्रार्थना केली प्रेषित 2:38 वचनाची? म्हणून असं प्रियांनो, जर तुम्ही म्हणता ना की आम्ही मौनात आहे, म्हणले की आम्ही अनेक वेळेस प्रार्थना केली, समोरच लिहिलंय ते वचन, समोरच लिहिलंय, म्हणजे कधी पण नेता जाता वाचते. समोरच वचन लिहिलंय, मी आल्याबरोबर पाहिलंय, पण ते पश्चाताप करा म्हणून. प्रियांनो, आता अशी अपेक्षा देव बाप्पाकडे करा, देव बाप्पा मी तर माझी इच्छा तुला कळवली, पण तू आपल्या मनातली इच्छा मला कळवायला वेळ का राहू राहिला, किंवा तू आपल्या मनातली इच्छा मला का कळवीत नाही?
तुझे दास तर तू आमच्याकडे सेवेला पाठवतो, तुझे दास आत्म्याच्या प्रेरणेने या वचनाविषयी आम्हाला सांगतात, मग आमच्यासाठी तुला जे सांगायचंय ते सांगण्यापासून तू आम्हाला का वंचित ठेवतो, याचा आम्हाला उत्तर दे. यांनो, अंतिम समयात जे काही विश्वासाचे शब्द तुम्ही देव बाप्पाशी बोलताना, देव बाप ते शब्द ऐकून त्या प्रकारे करण. आणि प्रियांनो, प्रेषित 2:38 वचनामध्ये जे आशीर्वाद आहेत ना, त्या आशीर्वादाची माहिती माझ्याशिवाय कोणी सांगू शकत नाही. इतके अफाट आशीर्वाद प्रेषित 2:38 वचनामध्ये देव बाप्पाने ठेवलेत ना प्रियांनो, पण या वचनाला इतकं विरोधामध्ये सांगण्याची हिंमत आणि धाडस ज्या विश्वासणाऱ्याने त्या समयामध्ये केली असेल, जेव्हापासून ही निंदा आली ना वचनाची, तो जो विश्वासणारा असेल ना या वचनाची अशी अपकीर्तीचे शब्द आणणारा, त्याला या वचनाचे एवढे वाईट शब्द कुठून आले असतील. त्यानो खूप आशीर्वाद आहे प्रेषित 2:38 वचनामध्ये. हे वचन जर आजपर्यंत जर या दासाच्या मुखातून देवबाप सांगतोय ना प्रियांनो, हे वचन सत्य वचन आहे, हे वचन खोटं नाहीये प्रियांनो. या वचनाला खोट्याची उपमा दिली. देवाचा आत्मा खोटं वचन लिहीन का आपल्या पवित्र शास्त्रात? नाही. कुठं लिहिलंय का वचनामध्ये की मी बायबल मध्ये खोटं वचन लिहिलं आहे? हा जो तो म्हणतो बायबलचे सगळे वचन पवित्र आहेत, सत्य आहेत आणि देवाच्या आत्म्याने लिहिलेले, मग प्रेषित 2:38 वचनच का तुमच्यासाठी इतकं वाईट वचन होऊन बसलंय? तांदळातल्या खड्यासारखं त्याच वचना विरोधात कमून तुम्ही आहात? प्रभू याने अगोदर ना गंभीरतेने विचार करा, म्हणून देवाने वचन दाखवलं, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसाचे गुलाम होऊ नका. राहायचं का माणसाच्या गुलामगिरीमध्ये? राहायचं नाही, राहायचं ना. जर गुलामगिरीमध्ये राहायचं नाही असं जर तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये म्हणतात प्रियांनो, तर एकदा तरी ते वचन काळजीपूर्वक वाचा आणि देव बाप्पाकडे प्रार्थना करा. कोणाला सांगू नका, कोणाला सांगायची काही गरज नाही. देव बाप आणि तुम्ही, कारण देव बाप्पांनी तुम्हाला मोलाने खरेदी केलंय ना, का माणसांनी खरेदी केलंय? कुणी खरेदी केलंय तुम्हाला? देव बाप्पांनी केलंय ना. मग देव बाप्पाचं ते वचन काळजीपूर्वक वाचा आणि देवाला म्हणावं, देव बाप्पा मला हे वचन समजावून सांग. जोपर्यंत देवाचा आत्मा तुम्हाला हे वचन समजावून सांगत नाही, तोपर्यंत या वचनाला वाचा प्रियांनो, विश्वासाने. प्रियांनो, असा विश्वास देव बाप्पाला दाखवा तुम्ही एकदा तरी, की देवाला वाटलं पाहिजे अरे आता मला उतरून माझ्या या विश्वासणाऱ्याला हे वचन सांगायची मला गरजच भासत आहे. देव बाप काळवळला पाहिजे तुमच्यासाठी आणि त्याने तुम्हाला ते वचन समजावून सांगितलं पाहिजे. माझ्या मुखातून तर वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही ऐकलंय, परंतु तयारी आतापर्यंत दाखवली का? म्हणून आता देव बाप्पाकडे प्रार्थना करा, कारण आमचा प्रभू आता कोणत्याही वेळेला येणार आहे. तो काही मला सांगून येणार नाही, तुम्हाला सांगून येणार नाही, पण ज्यांना हे वचन वारंवार ऐकायला मिळाले ना, त्यांना मात्र देवबाप विचारल्याशिवाय राहणार नाही. माझा दास सांगत होता, तुम्ही का ऐकलं नाही? म्हणून प्रियांनो, समय ओळखून हे करण्याची तयारी दाखवा. आणखी पुढच्या वाचनाकडे जाऊ. तिसरा पॉइंट बघूया आपण. नीतिसूत्रे 8वाच अध्याय 33व वचन. बघा काय लिहिलंय तिथं. 8वा अध्याय 33व वचन. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अवेर करू नका. बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अवेर करू नका.
आज सांगा मला, प्रेषित 2:38 वाचनाचा अव्यय किती जण करत नाही? येईल का कोणाला म्हणता विश्वासणाऱ्याला की या वाचनाचा मी अव्यय करत नाही, या वाचनाला मी नाकारतोय, म्हणता येतंय आज कोणाला? जो तो आज या वाचनाला नाकारतोय, प्रेषित 2:38 वाचनाला, काही विश्वासणारे आहेत की ते या वाचनाला नाकारित नाही. पण काही विश्वासणारे असे पण आहेत प्रियांनो, त्यांना या वाचनामध्ये येण्याची इच्छा आहे, परंतु माणसाच्या भीतीमुळे ते येत नाही. तर वाचनाकडे नाही येत. मला काही जण विश्वासणारे म्हणले, सेवेमध्ये मला म्हणले, प्रियांनो या बायबल साक्षीला आहे, मी खोटं नाही बोलत. काही विश्वासणारे म्हणले मला, म्हणे ब्रदर तुमच्या मुखातून हे वचन ऐकतो ना, आम्हाला खरोखर असं वाटतं या वचनाप्रमाणे आम्ही केलं पाहिजे, पण आमची मजबुरी आहे, आम्ही नाही करू शकत. असे उद्गार मला बोलले काही विश्वासणारे. का बोलले असतील बरं? कारण कोणाच्या तरी दडपणाखाली ते आहेत म्हणून ते बोलले. दडपणात असल्याशिवाय कोणाला असं उद्गार काढता येत नाही. म्हणून प्रियांनो, माणसाचं दडपण आपल्या हृदयात ठेवू नका, तर देवाच्या वचनाची इच्छा आपल्या हृदयात ठेवा. आणि जेव्हा वचनाची इच्छा तुमच्या हृदयात येईल ना, वचनाचा आत्मा कधीही तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही वचनाचा विरोध करा, प्रेषित 2:38 वचनाचा. म्हणून मी मन मोकळ्यापणाने तुम्हाला सांगतोय प्रियांनो, कारण जेथे देवाचा आत्मा आहे तेथे मोकळीकता आहे असं वचन दिलंय ना. मी दडपणा खाली कधीच वचन सांगत नाही प्रियांनो, आणि मला देवाच्या आत्म्याने दाखवल्याशिवाय मी कोणाच्याच घरात प्रवेश करत नाही. कारण जगातले लोक कोणाची प्रॉपर्टी आहे? माझी प्रॉपर्टी आहे का तुम्ही? मला म्हणता येईल का तुम्ही माझी प्रॉपर्टी आहे? कोणाची प्रॉपर्टी आहे? देवाची ना. मग देवाची प्रॉपर्टी वाल्यांनी देवाचं वचन ऐकणं महत्वाचं आहे का माणसाच्या इच्छेने चालणं महत्वाचं आहे? देवाचं महत्वाचं आहे ना. मग हा दास देवाचं जर वचन सांगतोय, 2.5 वर्ष तुम्ही म्हणाले की तुम्ही या ठिकाणी प्रार्थनेला येत आहात आमच्याकडे, सांगा तुमच्यामध्ये आतापर्यंत या वचनाविषयी थोडीशी पण देव बाप्पांनी तुम्हाला पवित्र आत्म्याची सहाय्यता केली नाही? प्रियांनो, दडपणात राहू नका. ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्या वचनाविषयी, ते देवाच्या आत्म्याने जर बायबल मध्ये ठेवायला घाबरलं नाही तर तुम्ही ते स्वीकारायला का घाबरता प्रियांनो? कोणतं दडपण आहे तुमच्यावर? कोणती अशी गोष्ट आहे की तुम्हाला ते वचन स्वीकारायला अडखळण आणीत आहे? स्वर्गात फक्त प्रभू घेणार आहे, लक्षात ठेवा. कोणता रेवरंड, कोणता पाळक, कोणता बिशप तुम्हाला स्वर्गात घेणार नाही. बिशपाला पण, पाळकाला पण, रेवरंडाला पण देवबाप ठरवून घेणार आहे स्वर्गामध्ये. म्हणून प्रियांनो, वचनाकडे लक्ष द्या. म्हणून मी नेहमी एक रेफरन्स सांगत असतो, जो वचनाकडे लक्ष देतो त्याचे कल्याण होते. नीतिसूत्रे 16 अध्याय 20 वचनात हा शब्द दिलाय. तुम्ही काय ऐकत आहात आता? वचनच ऐकतात ना. मग जर तुम्ही वचनाकडे लक्ष देतात, तुमचं देवबाप कल्याण करीन का नाही? करीन ना. मग जर देव बाप्पांनी कल्याण करण्याचं तुमच्यासाठी ठरवलंय, मग तुम्हाला प्रेषित 2:38 वचनाचा विरोध करायचा का? नाही ना. मग प्रियांनो, कुठं पाणी मुरतंय याचा तुम्ही स्वतः वैयक्तिक विचार करा. आता कोणाचं पाणी कसं मुरतंय, कुठं मुरतंय, कशासाठी मुरतंय मला नाही सांगता येणार, पण काही ना काही अडचण, काही ना काही अडखळण, काही ना काही समस्या आहे. म्हणून तुम्ही प्रेषित 2:38 वचनाला आपल्या जीवनामध्ये तशी जागा दिली नाही जशी जागा देण्याची देव बाप इच्छा करतोय तुमच्याकडे.
अंतिम समयामध्ये धन्य ते कान आहेत ज्यांना देवाचं वचन ऐकण्याची संधी मिळत आहे। यांनो अनेक कान देवाचं वचन ऐकायची इच्छुक आहेत बरं का। हे वचन जे तुम्ही ऐकत आहात ना, हे वचन ऐकण्याचे अनेक कान इच्छुक आहे, पण आमचा देवबाप त्यांच्याकडे जात नाही म्हणून मी त्यांच्याकडे जात नाही। कारण माझा देवबाप जिथं जात नाही तिथं मी कस काय जाऊ, कोणत्या अधिकाराने जाऊ। गुलाम नेहमी जो मालक असतो त्याच्या अधीनतेमध्ये असतो। गुलामाला स्वतःहून काय करण्याचा अधिकार नाही। मालकाने परवानगी दिली ना जा, त्याला गेलंच पाहिजे। पण मालक म्हणलं नाही जायचं, गुलामाने तिथं पाय ठेवू नये। म्हणून माझे ज्या ज्या परिवारात पाऊल पाडतात ना प्रियांनो, ते परिवार धन्य आणि आशीर्वादित आहे। ज्या ज्या परिवारात या दासाचे पाऊल पाडतात ते परिवार धन्य आणि आशीर्वादित आहे। कारण देवाचा आत्मा मला जा म्हणतो म्हणून मी जातो, नाही तर मला काय घेणं देणं नाही कोणाचं। तुम्ही कुठं जा कुठं राहा काही हो तुमचं, मला काय त्याच्यात फायदा तोटा आहे का माझा। यानो सेवकाकडे आज ना त्या गंभीरतेने पाहिलं जात नाही। आज सेवकांची ना थट्टा उडवली जाती। थट्टा उडवली जाती बहुसंख्य ठिकाणी। काय नाही हो एवढले जीसस वाले, काय नाही, यांच्या वाचनाला काय महत्व द्यायचं नाही। यांच्या वाचनाला धार नाही, धारविरहित वचन आहे यांचं। देवबाप आम्हाला धारविरहित वचन सांगायला पाठवीन का? मी आज एवढे कष्ट घेतोय या वचनाला सांगण्याचे, असेच घेतोय। देवाचा आत्मा म्हणतो म्हणून मी कष्ट घेतोय, नाही तर मी माझ्या घरात बसायला काय मला हरकत आहे का? मी नाही बसू शकत का माझ्या घरात? जी इथं प्रार्थना करतो ती प्रार्थना माझ्या घरात मी वैयक्तिक नाही करू शकत का? पण देवाला काळवाळा येतो तुमचा, माझ्या दासा जा, मला त्या परिवाराचा काळवाळा येतोय। यांनो सेवकाला कधी ठपकेमध्ये घेऊ नका। सेवकाचा कधी अपमान करण्याची अपेक्षा मनामध्ये ठेवू नका। सेवकाला खाली पाडण्याचा इरादा कधी आपल्या मनातही आणू नका। कारण ज्याला देव बाप्पाने उभं केलंय ना त्याला कुणी पाडू शकत नाही। म्हणून योसेफाचं उदाहरण सांगितलं संदेशामध्ये देव बाप्पाने की योसेफावर इतकं भयानक संकट आलं, पण त्या संकटातून योसेफाला देव बाप्पाने बाहेर काढलं आणि त्याला आशीर्वादित केलं। साऱ्या मिसर देशासाठी आशीर्वादाचं पात्र योसेफाला देव बाप्पाने बनवलं। आणि तेच पात्र आजच्या समयामध्ये सेवक आहेत प्रियांनो। जे आत्म्याने खरेपणाने सेवा करतात ना त्यांना याच पात्राची उपमा देव बाप देत आहे। तुम्ही द्या अगर नका देऊ तुमची मर्जी, पण देवाच्या सेवकाला देव बाप ही उपमा देतो म्हणून सेवक धावतोय। न तर सेवक कशाला येईल तुमच्याकडे? काय गरज आहे सेवकाला तुमच्या घरात यायची? विश्वासनं आज विसरायला लागलाय प्रियांनो। जीवनामध्ये कधीच सेवकाला पाडण्याचा प्रयत्न करू नका प्रियांनो। जो सेवकाला पाडण्याचा प्रयत्न करीन ना देवबाप त्याला कधीच सोडणार नाही। ध्यानात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा। सेवकाला पाडणं म्हणजे देव बाप्पाचा घोर अपमान करणं आहे। मी देहाने आलेलो आहे पण आत्म्याने देव उपस्थित आहे तुमच्या घरात। देवाचा आत्मा तुमच्याकडे येतोय, कशाला येतोय? असंच येतो का? मौज मजा करायला येतो? चला मला स्वर्गात काही कर्म न, चला परिवारात सेवकाच्या द्वारे मी भेट घ्यायला जातो, अशा अनुषंगाने येतोय आत्मा तुमच्याकडे। यांनो फार मोठे आशीर्वाद तो आत्मा घेऊन येतो, पण तुम्हाला त्या आशीर्वादाचं महत्व समजत नाही। प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन, ज्या दिवशी तुमच्या जीवनात कार्य करील ना त्या दिवशी तुम्हाला कळल या आशीर्वादाचं महत्व काय। मला कळलं म्हणून मी सेवा करतोय, मला कळलं नसतं तर मी तर इतका भयंकर विरोध करणारा या वचनाचा होतो। आज याच वचनाची सेवा करतोय का?
कारण देवाने मला ते समजावून सांगितलं. देवबाप जेव्हा एखाद्याला समजावून सांगतो ना, त्याला पूर्ण समजावून सांगतो, तो अपूर्ण नाही सांगत. दिमिष्काच्या वाटेवर शाऊलाची भेट घेतली ना देवबाप्पाने, पूर्ण भेट घेतली, अपूर्ण नाही घेतली. म्हणून शाऊलाने सगळं वाईट जीवन टाकून दिलं आणि देव बाप्पाकडं चांगलं जीवन घेतलं आणि साऱ्या नगरोनगरी राज्यामध्ये जाऊन त्याने वाचनाची सेवा केली. आणि लोक म्हणायचे, अरे शाऊल, त्याचं नाव नको काढू, तो ख्रिस्ती लोकांचा फार कट्टर विरोधक आहे. काय जण म्हणले, नाही हो, शाऊल आता तसं नाही राहिलं, तो आता वचन सांगतोय, देव बाप्पाची सेवा करतोय. काही जण म्हणले, त्याचे तू काहीतरी तोंडाने बरळू राहिलास, इतका महाविरोधक आहे तो, ख्रिस्ती लोकांचा हातपाय बांधून त्यांना तुरुंगात बंद करतोय आणि तू सांगू राहिलो, तू सुवार्थ सांगतोय, छेछे, आम्ही नाही विश्वास ठेवी. मग देवाच्या आत्म्याने शाऊलाला त्याच नगरात पाठवलं ज्या नगरातले लोक शाऊला विरोधात असं बोलत होते. काढूया आपण तो शब्द, गलतीकाराचं पत्र काढा. मी पण काढतो तुमच्या बरोबर, तेवढा एक शब्द दाखवतो मी तुम्हाला. काढलं? एक मिनिट, पहिला ते काढा. पहिला ते 23व वचन वाचा. त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असते असे की पूर्वी आपला छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करीत असे त्याची तो आता घोषणा करीत आहे. बघितलं, हे वचन पाऊला करता पवित्र शास्त्रात दिलं. ज्या वचनाविषयी तो ज्या गोष्टीचा नाश करण्यासाठी धावायचा, आता त्याच वचनाची तो घोषणा करतोय. गलतीकारांनी जेव्हा हे ऐकलं आणि जेव्हा त्यांना हे समजलं, तेव्हा त्यांनी मान्य केलं की खरोखर शाऊल आता देव बाप्पाची सेवा करणारा सेवक झालेला आहे. प्रियांनो, आणखी एक ठिकाणी स्पष्ट शब्दात नाव घेऊन शाऊलाविषयी असं वचन दिलेलं आहे, पण आता तो रेफरन्स माझ्या काही लक्षात येईल नाही. गलतीकाराच्या पात्रामध्येच आहे, एक शब्द सापडला मला, पण एक शब्द नाही सापडत. आता पुढच्या वेळेला जर आलो ना, त्यावेळेला मी तो शब्द तुम्हाला दाखवेल. प्रियांनो, जो देवाचं ऐकतो ना, देव बाप त्याचा उपयोग करून घेतल्याशिवाय राहत नाही. देव तुम्हाला भेटायला आलाय ना, तर देव बाप तुमचा पण उपयोगच करायला मागतोय. देव असंच भेटायला आला नाही तुम्हाला. देवाला काही करमत नाही म्हणून सेवकाला पाठवितोय तो तुमच्याकड. अशा अनुषंगाने देवाचा आत्मा कधीच सेवकाच्या द्वारे आपली सेवा करून घेणार नाही. गंभीरतेने हे वचन वाचा प्रियांनो. माणसाकडे ज्या वेळेस लक्ष द्यायचं सोडून देताना आणि पूर्णपणे देवाकडे लक्ष देताना, तेव्हा देवबाप तुम्हाला तत्क्षणी याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. एक वचन बघू आपण, इब्रिकाराचं पत्र 5वा अध्याय 7वं वचन. अजून 5 मिनिटं बोलतो मग थांबतो मी. आता 5वा अध्याय 7वं वचन, 5वा अध्याय 7वं वचन. आपल्याला मरणातून तारव्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रुगाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्यांच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. सद्भक्तीमुळे म्हणजे काय? चांगली भक्ती. तत्क्षणी. आता भाषांतर जरा फोड आहे. हे बायबलचं भाषांतर जे मूळ भाषांतर होतं ना, त्या भाषांतराला सुलभ भाषांतर करण्यात आलंय. काही बायबलमध्ये तत्क्षणी प्रार्थना ऐकण्यात आली असा शब्द मी स्वतः वाचला होता, पण आजच्या ओबी बायबलमध्ये पण तसा शब्द नाहीये. माझ्या ओबीतून वाचतो हेच वचन.
5वा अध्याय 7वं वचन मी वाचतो, बघू तिथं काय दिलंय. त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात स्वतःला मरणापासून तारवायला जो शक्तिमान त्याजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली. बघा, या ओबीच्या भाषांतरामध्ये शब्द बदली केलेला आहे. पण जेव्हा मी नवीन प्रभूमध्ये आलो होतो तेव्हा जे ओबीचं बायबल मला मिळालं होतं त्याच्यात मी वाचलं होतं, तत्क्षणी प्रार्थना ऐकण्यात आली. आता शब्दामध्ये फार बदल करण्यात आले बायबलमध्ये. जे मूळ शब्द होते ना, त्या मूळ शब्दाला फोडून दुसरे शब्द त्याच अनुषंगाचे ठेवण्यात आले. हृदयापासून विश्वासाने केलेली प्रार्थना तत्क्षणी देव बाप ऐकतो. येशू ख्रिस्ताने पण आपल्या देहावस्थेमध्ये आपल्या पित्याला हाक मारली आणि पित्याने तत्क्षणी त्याला उत्तर दिलं. तुम्ही जर प्रेषित 2:38 वचनाविषयी अतिशय कळवळ्याच्या वाणीने देवाकडे हाक मारता, देवबाप तुम्हाला उत्तर नाही देणार का? देवबाप म्हणून का मला विचार करू द्या, तुम्ही फार वर्षानंतर या वचनाची माझ्याकडे मागणी केली, एवढे वर्ष या वचनाची मागणी नाही केली, म्हणून आता मला पण जरा विचार करावा लागल की मी उत्तर देऊ का नको. यानो देवबाप तत्क्षणी उत्तर देण्याची इच्छा ठेवतोय, पण तुमचा विश्वास आणि तुमची कृती तशी देवबाप्पाला आजपर्यंत दिसली नाही, जशी देवबाप दिसण्याची अपेक्षा तुमच्याकडे करत आहे. आणि ही अपेक्षा देवबाप्पाची पूर्ण व्हावी म्हणून या दासाला प्रभू या ठिकाणी आणतोय. आत्मा माझ्या अगोदर येतो, नंतर मी या घरात येतोय. यानो इथं वेळ घालवायला देवबाप्पाच्या आत्म्याला वेळ नाही बरं का. देवबाप्पाच्या आत्म्याला जर वेळ घालायला वेळ नाही तर देवाच्या दासाला वेळ असेल का वेळ घालवायला? म्हणून या वेळेचं महत्व समजा प्रियांनो, आणि देव बाप्पाकडून खरे आशीर्वाद प्राप्त करा, जे नुसते शब्दाचे आशीर्वाद नाही, कृतीचे आशीर्वाद. म्हणून वचन सांगितलं, विश्वास हा क्रिया वाचून निर्जीव आहे. क्रिया करून दाखवा देव बाप्पाला, मग बघा आशीर्वाद कशी येतात तुमच्या जीवनात. वचन सर्वच जण ऐकतात माझं आणि सगळे विश्वासणार म्हणतात, पगारे पास्टर न प्रेषित 2:38 वचन इतकं छान सांगतात, इतकं सुंदर सांगतात ना, इतकं त्यांचं वचन ऐकण्याची इच्छा होती, पण कृती करण्याची इच्छा दाखवता का प्रभूला तुम्ही? खूप जण वचनाची आदर करतात, म्हणतात, एकमेकांना सांगतात, फार सुंदर वचन सांगतात बरं का ते दास, पण करण्यामध्ये अतिशय थोडे प्रियजन मला दिसले. काही परिवार रेडी बरं का बाप्तिस्म्यासाठी, माझी रेडी आहे, ते मला म्हणतात बाप्तिस्मा द्या, पण मला देव बाप ज्या दिवशी दाखवीन त्यांच्याविषयी त्या दिवशी त्यांचे बाप्तिस्मे होईल. त्या दिवशी तुम्हाला पण मी आमंत्रण देणार आहे. असं नका समजू की तुम्हाला आमंत्रण नाही. फार मोठी मेजवानी त्या दिवशी होणार आहे. ज्या दिवशी बाप्तिस्माचा कार्यक्रम राहील ना, त्या दिवशी फार मोठी मेजवानी राहणार आहे. कारण देवाच्या राज्यात देवाचे लेकरं येणं साधी गोष्ट नाहीये. देवाची मान्यता असल्याशिवाय देवबाप पण कोणाला घेत नाही आपल्या राज्यात. मला देवबाप ज्या दिवशी दाखवील ना, बाळा एवढे जणांचे बाप्तिस्मे करायचे, त्या दिवशी तुम्हाला पण आमंत्रण मी देईन. या बघा प्रेषित 2:38चा बाप्तिस्मा कसा होतो, पण देवबाप अजून मला दाखवित नाही. आणि ते प्रियजन आजही प्रार्थना करत आहे देवबाप्पाकड, देवबाप्पा आम्ही बाप्तिस्मा घेण्यास तयार झालो, पण तुझा दास आम्हाला बाप्तिस्मा आजही देत नाही. त्यांना मी खरं कारण नाही सांगितलं. का नाही सांगितलं? कारण माझा देवबाप ज्या दिवशी मला खरंच कारण सांगल त्या दिवशी मी त्यांना खरं कारण सांगेल. हे कारण होतं म्हणून मी तुमच्या बाप्तिस्म्यासाठी थांबा 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 म्हणत होतो तुम्हाला. त्यांनो ते तर रेडी झालेत, पण त्यांना दिले नाही. तुम्ही तर खाली वचन ऐकतात.
विचार करेन, तुमच्या बाप्तिस्म्याचा कसा विचार मी करेन. पण काही जणांनी माझ्या या सेवेचा विरुद्ध अफवा पसरवली. काही नाही, ते ब्रदर ना घरोघरी प्रार्थनेला जातात ना, बाप्तिस्मा घ्यायला तुम्हाला हट्ट करते, तुम्हाला जबरदस्ती करते, म्हणून त्यांचं वचन ऐकलं नाही ना म्हणजे बाप्तिस्म्याचा प्रश्नच नाही. अशी खोटी अफवा काही जणांनी माझ्या या सेवेची पसरवली. मला सेवेमध्ये याचा अनुभव आलाय. यांनो, सेवकाच्या विरोधात कधी काही बोलू नये. सेवकाला ना कधी पाडण्याची अपेक्षा मनात ठेवू नका. सेवकाला देव बाप्पाने उभं केलेलं आहे. ज्याला देवाने उभं केलंय त्याला माणसाला पाडायचा अधिकार आहे का? पण काही जण ना, काही विश्वासणारे देवाच्या सेवकाला पाडण्याची तयारी करण्यापासून पण माघार घेत नाही. सेवकाला पाडणं साधं समजू नका प्रियांनो. आत्म्याने सेवा करणारा सेवक ना, त्याला काय घेणं देणं नाही तुमचं. तुम्ही कुठं जा, कुठं राहण, काही हो तुमचं, त्याचा काय फायदा तोटा आहे त्याच्यात. पण आत्मा त्याला म्हणतो जा, म्हणून तो जातो. तुम्ही वचन फार चांगलं ऐकता ब्रदर, पण वचनाप्रमाणे क्रिया नाही. क्रिया झाली ना मग बघा आशीर्वाद कशी. अहो, जागा मावणार नाही एवढे आशीर्वाद देव बस देणार नाही. देव बाप्पाने वचनाच सांगितलंय, जागा मावणार नाही एवढे मी तुला आशीर्वाद देईन, पण तुम्ही त्या आशीर्वादापर्यंत यायची तयारी दाखवी ना, मग देव बाप कधी तुम्हाला ते आशीर्वाद देणार. या प्रभूकर, काय अडचण असन, अडकळण असन, दबाव असन, कोणाचा प्रेशर असन, कोणाचं काही असो, सगळं बाजूला करून देवाच्या वाचनाकडे या आणि देवासमोर नम्र व्हा. देव बाप तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणणार नम्र झाले ते, आता मला बोललं पाहिजे. आज अनेक विश्वासणारे प्रेशर मध्ये आहेत, अनेक जण दबावामध्ये आहेत, अनेक जण कोणाच्या कोणत्याही हृदयामध्ये आहेत. म्हणून या वचनाची तेवढी प्रचार झाला नाही जेवढा व्हावायला पाहिजे. आणि याला मुख्यत्वे जबाबदार सेवक आहेत. म्हणून सेवकासाठी वचन घेऊन काढूया ते वचन. बाळा काढ. येचकेलाचं पुस्तक 34 अध्याय 10 वचन. 2 मिनिटं अजून बोलतो आणि मग थांबतो. येचकेल यशाया 34 अध्याय 10 वचन. पटकन 10 ना. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे. त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन. माझा कळप चालण्याची त्यास मी बंदी करीन. त्यांना स्वतः चराव्यास मिळणार नाही. मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन, म्हणजे यापुढे ती त्यास भक्षावयास सापडणार नाही. देव बाप म्हणतो, मी माझी मेंढरे त्यांच्यापासून काय वाचलं खालच्या चरणात, मी ती सोडवीन का? त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन. नाही, खालचं चरण कोणतो? भक्षावयास सापडणार नाही. त्याच्या वरचं वाक्य काय? हा, वरचं का? मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन. त्यांच्या तोंडातून सोडवीन. आता इथं सांकेतिक भाषेत रूपकामध्ये प्रभू बोललाय. म्हणजे प्रभूला दुसऱ्या भाषेत काय सांगायचंय? मी आता जे कुणी प्रेषित 2:38 वचनाचा दबाव या मेंढरांवर टाकते, त्या सांगणाऱ्यापासून यांना वेगळं करीन आणि मग खाली दिलंय, मग त्यांना ती भक्षावयास सापडणार नाही. म्हणजे ते त्यांच्या नियंत्रणामध्ये राहणार नाही. कारण देवबाप आपल्या पद्धतीने त्या वचनात बोललाय, रूपकात सांकेतिक भाषेत बोललाय, पण खरा अर्थ हा आहे. आणि अंतिम समयामध्ये देवबाप हे करणार आहे. जेव्हा ही मेंढर त्यांच्या दबावाखालून निघतील ना, त्यावेळेस हरेक जण म्हणन, ब्रदर, तुम्ही प्रेषित 2:38 वचनाचं आम्हाला खूप वचन सांगितलंय, आता या वचनाप्रमाणे आम्हाला करण्याची तयारी आहे. आता आमच्यावर कोणाचा दबाव नाही.
कोणाचं बंधन नाही. आम्हाला हे वचन आता स्वीकारायचंय, बाप्तिस्मा घ्यायचाय, आम्ही काय करावं सांगा. आणि ही प्रक्रिया होणार आहे. हा सेवक जर सेवा करतोय ना, देवाचं वचन विफल होणारं वचन नाहीये, सफल होणारं वचन आहे. मी विफल वचन सांगायसाठी धावत नाही, सफल वचन होण्यासाठी मी धावतोय. आणि ही प्रक्रिया आता देवबाप अंतिम समयामध्ये करणार आहे. त्यांच्या तोंडातून मेंढर प्रभू आता सोडविणार आहे. मग ती त्यांना भाक्षावयास सापडणार नाही, असं सांकेतिक शब्द तिथं दिलाय. पण रिअल अर्थ काय आहे? माणसाच्या दबावाखालून माझ्या विश्वासणाऱ्यांना मी आता मोकळं करीन. म्हणजे ते प्रेषित 2:38 वचनाचा स्वीकार मन मोकळेपणाने करतील. काही सेवक या वचनाच्या विरोधात आजही घरोघरी जाऊन वचन सांगतील बरं का, हे वचन ऐकू नका, हे वचन स्वीकारू नका, हे वचन सांगणार आला ना त्याला शक्यतो घरातच घेऊ नका, म्हणजे सगळं व्यवस्थित तुमचं. आजही प्रचार चाललाय. देवाचा आत्मा जर एवढं निर्भीडपणे बोलतोय ना, तर देवाचा आत्मा पृथ्वीवर सर्वांकडे पाहतोय, कोण हे वचनाचं असं बोलतय. मला जरी ते माहिती नाही, पण देवाला तर माहिती आहे ना. देवापासून लपन का तो? विश्वासणारा असो, सेवक असो, लपता येईल का त्याला? योनाला लपता नाही आलं. जहाजाच्या खोल स्थळामध्ये जाऊन लपलं, पण देवाच्या नेत्रांनी पाहिलं, अरे इथं लपलंस का तू? इतके खोल अडचणीत लपलंस, ठीक आहे, तुला तिथून बाहेर काढतो मी. आणि काढलं का नाही योनाला बाहेर? आणि माशाच्या पोटात गेला का नाही तो? त्या देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात, लक्षात ठेवा. साधारण वचन ऐकून नाही राहिले तुम्ही. आज जरी किरकोळ असलं ना, पण देवाचं वचन किरकोळ नाहीये. माझी जरी किंमत काही नसली ना, पण देवाच्या वचनाची आजही किंमत आहे. म्हणून या दासाचा देवबाप उपयोग करतोय, म्हणून मी सेवेला येतोय. ज्या दिवशी देवबाप माझा सेवेला उपयोग करायचा बंद करेन ना, मी कुठं दिसणार नाही प्रार्थनेला. मग जे वचनाचे आतुर असतील ना, तर पूर्वी येत होते, आता का बंद झाले, आता का येईन वचन सांगायला? अरे देवाने मला स्टॉप केलं, कशाला जाऊ आता मी? देवाचा आत्मा म्हणला नाही बोलणं तुझ्या बरोबर, तुला जायचं जा. आणि मी जर माझ्या मनाने आलो, मला किती वचन सांगता येईल? किती वेळ झाला बरं? 1 घंटा 32. 1 घंटा 32 मिनिटं झालंय वचनातून बोलतोय. येईन का मनाने आल्यावर एवढं बोलता येईल का मला? म्हणून प्रियानो, वचनाची कदर करा. नाही बा, पगारे पास्टर फार सुंदर वचन देतात, आम्हाला फार पगारे पाळकरची आठवण येते. आल्याबरोबर मला म्हणले का नाही तुम्ही? आमच्या घरातले या प्रियजनांना कालच आठवण झाली होती, मी येणार होतो कालच, पण काल मी ऍबसेंट झाल्यामुळं आलो नाही. ज्या दिवशी माझं मन नाराज होतं ना, त्या दिवशी मी सेवेला जात नाही. मला देव म्हणलं तरी मी जात नाही. मी देवाला स्पष्ट म्हणतो, माझं मनच व्यवस्थित नाही. तू जरी बोललं तर माझं मन व्यवस्थित नाही, मी सांगू शकणार नाही. ते माणसाचं मन प्रसन्न पाहिजे, तर त्याला सेवा करता येते. यानो अतिशय धन्य तुम्ही वचन ऐकत आहात. आता 2 वचन आपण पटकन वाचूया, त्याचं स्पष्टीकरण आपण एवढं नाही करणार. नीतिसूत्रे 8वाच अध्याय 18वं वचन. संपत्ती व मान, टिकणारे धन व न्याय ही माझी हाती आहे. आणि दुसरं 8वाच अध्याय 35वं वचन. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते, आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते. म्हणजे काय? जो वचनामध्ये राहतो त्याला जीवन मिळतं, आणि त्याच्यावर परमेश्वराची दया असते. पण ज्याला वचन मिळत नाही त्याच्यावर दया नसते आणि आशीर्वादही नसतो. आता तुम्हाला जीव काय म्हणतंय? कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते. तुम्हाला देवाला प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे का नाही? आहे का नाही? आहे ना?
मग देवबाप म्हणतो परमेश्वराची दया त्याला प्राप्त होणार। यानो भावी जीवनामध्ये कधी बायबलच्या कोणत्या वचनाचा विरोध करू नका। कधीच बायबलच्या कोणत्याच वचनाला म्हणू नका हे वचन मला चलत नाही, हे वचन मला मान्य नाही, हे वचन मी ऐकणार नाही। देवाच्या वचनाचा आदर करा। तुम्ही वचनाचा आदर करताल, देव बाप तुमचा आदर केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ। आमेन। करू